व्हेरी गुड. तेव्हाचा अभ्यास तेव्हाच करायचा, म्हणजे तुम्हाला कमी पडणार नाही किंवा काही अडचण येणार नाही. हो सर. एकदम सोपं आहे. काही नाही राजा, याला मल्टिप्लाय कर 2 ने याला. सर 2 ने बोथ साइड केल्यावर कॅन्सल होऊन जाईल की. हो ना, होऊ दे ना कॅन्सल मग. हा मी केलेलं आहे सर. 2 ने मल्टिप्लाय करायचं त्याला फक्त. सर करून दाखवा ना बोर्डवर. हे बघा, पूर्ण सॉल्व करू असं. पूर्ण नाही करणार मी, काही गरज पण पडणार नाही. सोपं आहे बघा. असं कधी आला ना आपण लक्षात ठेवायचं बरं का. याच्या अगोदर बघा कुठल्या तरी एक्झाम्पलला पण आपण असं केलं ना 2 ने मल्टिप्लाय. कशाला केलं काय माहिती. 3 ने आणि 4 ने मल्टिप्लाय केलं वाटतं बघा आपण. हो सर, पहिल्या प्रॅक्टिस सेटिंग. इक्वेशन याला 1 नाव देऊ, इक्वेशन याला 2 नाव देऊ. सर स्क्रीन शेअर नाही केली. शेअर नाही केली का? मल्टिप्लाइंग equation, multiplying equation 2 by 2 we get 2 multiply by x, y upon 2 multiply by 2, 1 upon 2 multiply by 2. 2 get cancel, 2 get cancel. 2x minus y is equal to 1. झालं. आता हे दोघं कन्सिडर करायचे आणि सॉल्व करायचं. हे जमणार आता. जमेल काय रे? हो, अभिजित आणि उत्कर्षा. येस सर. होईल ना? शक्य आहे ना? हो. माळी वाईटी गेमिंग, माळी वाईटी गेमिंग. हा सर. तो लक्ष आहे का नाही तुझं? मी किती वेळ तुला 2दा आवाज द्यावा लागतो, 2दा. आहे ना सर. काय आहे ना? अरे असं कसं काय चालणार आहे? असं नाही चालणार. हे जाऊ का पुढे मी विद्यार्थ्यांना? हो. पप्पा आहे की तिथे? पप्पा आहे? नाही सर. तू लक्ष दे बरं का. मी पप्पांना आज फोन करतो का? नाही सर, देतोय ना. ऐका ना, आतापर्यंत आपण काय सॉल्व केलं माहिती का? क्रॅमर्स रूल, एलिमिनेटिंग, स्कूल मध्ये काय चाललं डिटर्मिनंट. प्रॅक्टिस सेट 1.1 चालू आहे. 1.1. हो का? जमताय का तुला? सॉल्व करू शकतोय तू? हो. बाकीचे विद्यार्थी करताय का? हो. बाकीचे म्हणजे हे त्याच्या स्कूल मधले विचारतोय रे मी. आपले तुझ्या स्कूल मध्ये स्टुडंट करता का सॉल्व? येस सर. सगळ्यांना जमता का? हो. हे बघा, आतापर्यंत आपण सॉल्व केलं जे इक्वेशन लिनियर आहे ते. जे इक्वेशन लिनियर आहे त्यांचं आपण सोल्युशन फाइंड केलं. ओके. हो. मग आता आपल्याकडे 2x plus 3y is equal to 7, 3x plus 9y is equal to 8. हे झालं लिनियर इक्वेशन. पण माझ्याकडे नॉन लिनियर इक्वेशन जर असेल तर त्याचं सोल्युशन कसं फाइंड करायचं? सगळ्यात महत्वाचा प्रश्न. ते कसं? 7/x plus 8/y is equal to 7. 10/x minus 8/y is equal to 12. तुम्हाला सांगा, हे इक्वेशन लिनियर आहे का नॉन लिनियर? नॉन लिनियर. कसं आहे हे? नॉन लिनियर.
नॉन लिनियर. पण हे इक्वेशन सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करता येणार आहे. आता आपल्याला असे नॉन लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहे. कळलं का? हो. ते कसे बघा. या इक्वेशनला मी थोडं सेपरेट करतो. बघा कसं करतो. इथं जर बघितलं बघा, हा एक्स आहे, इथं पण एक्स आहे, इथं पण वाय आहे, इथं पण वाय आहे. असंच राहील बरं का, कधी पण असंच राहील. जे चारही ठिकाणी सारखं आहे, म्हणजे 2 ठिकाणी सारखं राहत होते. जसं इक्वेशन दाखवेल तुम्हाला. तर तुम्हाला काय करायचं, याला रिप्लेसमेंटची गोष्ट वापरायची आहे. काय वापरायचं आहे? रिप्लेसमेंट. म्हणजे कसं बघा, इथं 7 आहे, मल्टिप्लाय करायचं आणि हा एक्स इथं लिहायचा. काय केलं कळलं का मी? या 7/x ला असं लिहिलंय. कसं लिहिलं? 7 लिहिला, मल्टिप्लाय लिहिलं 1/x. इथं 8 लिहिला, मल्टिप्लाय केला 1/y इज इक्वल टू 7. ही गोष्ट आपल्या डोक्यात करायची, इन माइंड. आलं लक्ष? इन माइंड असणारी. इथं काय करणार? सर परत सांगा ना. सांगतो मी. हे बघ, इथं 10 आहे ना, हा 10/x, हा 10/x, हा 10 लिहायचा, मल्टिप्लाय करायचा 1/x. परत मायनस, इथं मायनस 8 लिहायचा, मल्टिप्लाय करायचा 1/y. इथं बघा, आता इथं 1/x सेम झाला, इथं 1/x सेम झाला, इथं 1/y सेम, इथं 1/y सेम. ते काय म्हणायचं आता? सबस्टिट्यूटिंग 1/x इज इक्वल टू m इन इक्वेशन 1 and 2. तुम्हाला हे इन शॉर्ट सांगतो तुम्हाला. पुढे आपण एक्झाम्पल घेणार आहोत. इथं काय करायचं मग? ह्या पूर्ण 1/x च्या ऐवजी काय आपल्याकडे पूर्ण m आहे. पूर्ण n आहे. तर पूर्ण m आहे, पूर्ण n आहे. म्हणजे कसं बनला तो इक्वेशन? 7m प्लस 8n इज इक्वल टू 7 आणि 10m मायनस 8n इज इक्वल टू 12. कळलं का रे? कोणाला मारताय रे घरामध्ये? कोणाला मारताय? ओके, झालं का आता लिनियर इक्वेशन? बघा बरं, नॉन लिनियरला आपण लिनियर बनवायचं, हे सगळं सॉल्व्ह करायचं आणि परत पुढे बघणार आहोत आपण. ते पुढे सांगतो. कळलं का? ही आपली प्रॅक्टिस सेट 1.1 आहे ना. 1.1 आहे ना, सेम टू सेम तसंच आहे. फक्त डोक्यात हे ठेवायचं, रिप्लेसमेंट काय करायचं. चला मागे जाऊया, मागे जाऊया, मागे जाऊया, मागे जाऊया, पुढे जाऊया, पुढे जाऊया, पुढे जाऊया, पुढे जाऊया. हे बघा, आता इथं जर आलो, आता इथं कसं राहणार माहिती का? आता इथं काय सबस्टिट्यूट करणार? हे कसं लिहायचं आणि डोक्यामध्ये माइंड मध्ये काय ठेवायचे लक्षात ठेवा. हे बघा, इथं काय राहणार माहिती का? 6 मल्टिप्लाय बाय 1/x minus 1 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 1/y minus 2 इज इक्वल टू 0. माइंड मध्ये करा ते सगळं. पुढे करणार आपल्या माइंड मध्ये. इथं आपण काय म्हणणार? सबस्टिट्यूटिंग 1/x minus 1 is equal to m and 1/y minus 2 is equal to n. इक्वेशन कसं बनन सांगा बरं? 6m plus 3n is equal to 0. सोपं आहे का नाही? नाही, तेवढं एकच ओळ, तेवढी ओळ सबस्टिट्यूटच्या वरती. सबस्टिट्यूशनचं एवढं एकच स्टेप तेवढी.
सांगा इथं काय करणार आता माइंड मध्ये काय करायचे हे 7 मल्टिप्लाय बाय 1/2x प्लस 13 मल्टिप्लाय बाय वा इथे सबस्टिट्यूट काय करणार आपण 1/, 13/y कसं इक्वेशन म्हणून हे 7m प्लस 13 कळलं काय आहे हे काय केलं आपण कळलं का चला एक्सरसाइज सॉल्व करू आपण तुम्हाला आता काय केलं आपण नॉन लिनियरचं कसं फॉर्म केलं लिनियर मध्ये बस ते मागं तुम्हाला जर समजलं असेल तर हे समजायला काही कठीण जाणार नाही दोन मिनिटं ते hang झालं. मंगेश काय सर? अरे 5 मिनिटापासून आवाज देतोय मी नाही सर, लक्ष कुठे तुझं इथेच आहे सर. नाही दिला तुम्ही आवाज. अभिजित याला किती वेळा आवाज दिला आपण नाही सर, नाही सर, नाही नाही दिला सर. ती पोरगी कशा कोण उत्कर्षा काय सर? उत्कर्ष 5-1 मिनिटं झाले असेल आपण आवाज येतोय हो सर. मग नाही सर, नाही सर. काही पण आपण डायरेक्ट आता एक्झाम्पल कडे जाऊया. खूप मजेशीर आहे हे ना, मुलांना येत ना. मागच्या वर्षी रिडक्शन झालेल्यावर केसावर या वर्षी पण नाही का? अजून तिने असं सांगितलं नाही ना रे. मागच्या वर्षी हा चॅप्टरला नव्हतं, म्हणजे माग पेपरला नव्हतं, पेपरच झाले नाही नव्हतं. चला तर माइंड मध्ये करायचं मी सांगणार नाही. given simultaneous equation are 4/x अजून नाही y/y is equal to 7. Equation number 1 t/x plus
4 upon y is equal to equation 2. आता रिप्लेस करायचं आपल्याला. काय करणार? सबस्टिट्यूटिंग 4 1 upon x. substituting 1 upon x. Four is equal to 1 upon x. 2 मिनिटं. सबस्टिट्यूटिंग म्हणलं तरी चालेल पण सबस्टिट्यूटिंग म्हणलं तरी चालेल. substituting substituting N. वेगळे काय 4m plus 5n is equal to 7. 4m plus 7. N तुम्ही m लिहिला सर. अच्छा 3m Plus 4n equal to 5. करा बरं सॉल्व. ट्राय करा बरं. Equation 3 and 4. सॉल्व करा ना. ट्राय करा. 3 आणि 4 लिहायचंय. 2 मिनिटं ट्राय करा बरं. मी
हेलो। Hello, sir. Sir,
सोडवलं का तुम्ही? हो आला काय आन्सर? हो. काय m केलं equal तुम्ही? to 3 and n equal to -1. काय केलं तुम्ही? नाही पण काय केलं तुम्ही? हे क्रॉस मल्टिप्लाय कसं काय केलं? नाही सर. क्रॉस मल्टिप्लाय केलं म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे काय? क्रॉस मल्टिप्लाय नाही केलं. हे बघा पहिली गोष्ट, आता आपल्याला हे फायनल एका सबस्ट्रॅक्शन करावं लागणार आहे, बरोबर का नाही? कारण दोघं ठिकाणी प्लस हो. प्लस आहे. ऑपरेशन सगळ्यांना कळलं का सबस्ट्रॅक्शन करावं लागणार आहे म्हणून? उत्कर्षा, Yes. मंगेश, ओम आणि अभिजित, मला सबस्ट्रॅक्शन. अरे हो, अरे हो, 2 नंबरची स्टेप येते अभिजित. 1 नंबरची स्टेप ऑपरेशन काय करायचं फायनल कळलं का? सबस्ट्रॅक्शन करावं लागणार आहे. बरोबर. तर कोणाला केलं तुम्ही सारखं? एमला का एनला? एनला. M. कसं केलं? कशालाही करा. शक्यतो एनला केलं तर चालेल, एमला केलं तर चालेल. मल्टिप्लाय त्याला इक्वेशन लिहित राहील ना आपण. 3rd 4th मल्टिप्लाय इक्वेशन by 4 5. हे केव्हा करतो आपण? ज्यावेळेस एकामेका टेबल मध्ये येत नसेल त्यावेळेस. आता ही स्टेप मनामध्ये करायची, डायरेक्ट करतो मी. 4 4 चा 16 m, 4 5 चा 20 m, 7 4 चा 28. Equation number 5. Equation 4 by 5. 3 5 चा 15 m, 4 5 चा 20 m, 5 5 चा equation number 6. कोण ग्रेटर आहे? ग्रेटर कोण आहे? ग्रेटर सबट्रॅक्टिंग from 5. ठीक आहे. साइन चेंज करायचं ना सगळ्या. 28 मधून 25 गेलं 3 उरतात ना. 20 कॅन्सल, 16 एम उरतात. एमची उत्तर आला का 3? m is equal to 3 in equation और तिथे 16m नाही का आपल्याकडे आहे ना. 4m plus 5n is equal to 7. 4m plus 5n is equal to 7. बरोबर आहे ना. काय टाकायचं आपल्याला? 4 multiply by 3 plus 5n is equal to 7. 21 plus 5n is equal to 7. 5n is equal to 7 minus 21. काय चुकलं का? तुझं काय आन्सर आलं रे? 1 मिनिट. 21 12 होतं ना.
4 3 12 होतो. इकडे जाऊन नाही 21 लिहितो मी. 12 5n 7 minus 29 येतं. n minus 5 upon 5 ओम बरोबर आहे का? n minus 1. आता काय करणार आपण? रिप्लेसिंग सबस्टिट्यूटिंग नाही रिप्लेसिंग किंवा रिसबस्टिट्यूटिंग म्हणायचं. रिसबस्टिट्यूटिंग म्हणतो. रिप्लेसिंग रिसबस्टिट्यूटिंग Substituting the values of m and n we get. काय होतं आपलं रे? 1 upon x is equal to m. ही एक स्टेप वाढली बरं का. m ची व्हॅल्यू किती आली जाते? 3 ना. हा काय करायचं? आणि 1y is equal to -1. काय करायचं माहिती का आपण? हा 1 इकडे घ्यायचा. 1 multiply by 1 3 multiply by x. 1 is equal to 3x. आता त्रिपद तिकडे घेऊन यायचा. 1 upon 3 is equal to x. Therefore x is equal to 1 upon 3. ते मी तर काय करणार आपण तेच करणार. 1 multiply by y and 1 is equal to minus y and y is equal to minus 1. काहीच केलं नाही आपण. आहे नाही 1 upon y 1 upon y ना हा y इकडे येऊन गेलो फक्त आपण. 1 is equal to minus 1 into y. 1 is equal to minus y आणि हा मायनस हा y ला हा मायनस इकडे घेऊन यायचा. म्हणजे काय झाला? -1 is equal to y. y is equal to -1. समजला का? नाही तर चेक करतो. हे बघ आन्सर आलेलं आहे. 1 upon 3 आणि -1 आलं. हे बघ किती मोठं सोल्युशन मी सोडलं. किती मोठं सोल्युशन बघा. मला पुस्तकात एवढेच दिलेले आहे. आपला आन्सर आला का नाही? 1 upon 3 -1. हा चला रिप्लेसिंग पण म्हणू शकतात आणि सबस्टिट्यूटिंग पण म्हणू शकतात. सगळ्यांना कळलं का? कोणाला काय डाऊट आहे? काय डाऊट आहे कोणाला? कोणाला डाऊट आहे का? काय डाऊट आहे कोणाला? आपण नेक्स्ट एक्झाम्पल. बाकीचं होमवर्कला कराल तुम्ही. पूर्ण एक्सरसाइज जमेल तुम्हाला. तुम्हाला जे आलं नाही ते मी सॉल्व्ह करून देतो.
मंगेश, हा सर. म्हणजे तुला किती वेळ जाऊ देतो मंगेश तुला? नाही सर. तुझं लक्ष नाही म्हणजे बघ का. आहे ना सर. तू वेडा वाटतो खरं मग मी कशा फोटो करून तुझ्याशी? नाही सर, नाही दिला तुम्ही आवाज. बघ आता हो काय यार, आता शिक्षकावर विश्वास राहिला नाही म्हणजे काय विद्यार्थी. मी सांगतोय तुला, मी आवाज येतोय तू नाही म्हणतो म्हणजे नाही सर. चला, तुम्हाला माहिती पाहिजे काय करायचं. Question number 1. काय घ्यायचं आपल्याला आता? काय घ्यायचंय? सबस्टिट्यूटिंग मी काही घेऊ शकत ए आणि बी पण घेऊ शकतो बरं का. एम एन बरं वाटतं. खाली काय सांगा आता? 4M ए 1N नाही लिहायचा. ऑपरेशन काय? इथं पण तोच ऑपरेशन. मातेला मल्टिप्लाय करावं लागेल ना. सगळ्यांना कळत नाही का? फक्त एकट्याच्या अभिजित वेड्याला समजतंय का? मल्टी काय नाही तिथं मल्टिप्लाय बाय 3 into 4M 3 into N. ही आपल्याला ही आता लिहिणार नाही आपण, मनात लिहायची. याला मार्क पण नाही, याला मार्क नाही, याला मार्क पण नसतात. 3/4 चा व्हॅल्यूम 3 into N 3N 3 चा 9. कोण मोठा आला रे? इथं काय राहणार आता? नाही ना. साइन चेंज करायचे. नाही म्हणून 5 into 4 is उत्तर.
मग आता नाही होणार पुढे सिम्पली पार्ट पुट करायचं आपल्याला कशात करतो कशात टाका 3 मध्ये टाका कशात टाका 4m plus 2n is equal to 3. 4m काय इक्वेशन 4m is equal to four multiplied by 2 upon 5. का मला बघावं लागेल 8 upon n is equal to 3. n is equal to 3 minus 8 upon 5. n is equal to इकडे हा घ्यायचा मायनस होतो ना 5 3 चा 15 minus 8 upon 5 आणि n is equal to 15 मधून 8 गेलं किती होतात रे मायनस मायनस प्लस 7 पुढे मल्टिप्लाय क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 3 चा 15 1 8 चा 8 त्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणतात क्वेश्चन चुकीचा लिहिला असावा असं वाटायला लागलं बरोबर आहे क्वेश्चन चुकीचा लिहिला आहे कुठून घेतलाय क्वेश्चन बॉक्स साइन चुकली ना आपली तो साइन मायनस आहे आपण घेतली प्लस सगळं चुकलं मग खाली लक्षात आलं काय केलं आपण साइन थोडं साइन गडबडीमध्ये चुकवली तिला मल्टिप्लाय केलं ना आपण पर्यंत बरोबर झाला हा सायन्स तर नाही येते कधी आयो ना म्हणजे असा जयंस असं एकमेकाला कट होणारे नसतात ना हे चुकी सांगितलं रे आपण 3 आणि 5 नाही ते 4 2m मायनस 2 चुकी सांगितलं असेल मला म्हणून मी लिहिलं असेल 3n इक्वल टू किती रे रेड काय 3 4 चा 12 3 9 3 करेक्ट कॅन्सल झाला हा पुढे हा नाही लेक्चरला होम नाही 5 9 चा 14 12 आहे सर हा लक्ष दे मला झोप नाही कनेक्शन लॉस झालं होतं बरं
49 बघा असं कसं लगेच कट झालं बघा. असं कधी कधी आपण मध्ये येतं, असं काही नाही. मग ते दुसरं पण आलं ना, पहिला काही वाटलं नाही मला, दुसरंही आलं त्याच्यामुळे शंका आली. पुट m is equal to 1 in equation मी बघून घेतो काय आहे. अजून घेतो, विश्वास नाही ठेवायचा मला, परत काम चालू होतं. 4m plus n is equal to 3. 4m plus n is equal to 3. 4 into 1 plus n is equal to 3. 4 plus n is equal to 3. n is equal to 3 minus 4. n minus 1. Resubstituting the value of m and n we give. काय होतं आपल्याला 1 upon x minus y is equal to m. 1 upon x is equal to n. 1 upon x minus y m ची व्हॅल्यू किती आली होती रे? 1 आली होती. 1 upon x plus minus 1 आली होती. तर बघा इथे गंमत काय होती. सगळ्या जरा इकडे घेऊन गेलो आपण. 1 is equal to झालं x minus y. Therefore x minus y is equal to 1. किती नंबर इक्वेशन झालं आता हे? चेक करू आपण. 1 to minus 1 ब्रॅकेट x plus y इकडे घेऊन गेला त्याला minus 1 equal to x plus y. x plus y is equal to minus 1. Right? x plus y is equal to काय आपल्याकडे -1 आहे. त्याला काय करणार आपण आता. क्वेश्चन किती झालं आपल्याकडे? ते -1 चं कळलं परफेक्ट. -1 आहे. आता बघा इथे काय आपल्याकडे 1 upon x plus y हा -1 आहे ना. इकडे जाऊन त्याला ब्रॅकेट आला -1. आता परत हा -1 इकडे गेलो, डिवाइड केला याला जाऊन. 1 upon -1 केल्यानंतर -1च राहील ना, म्हणून हा -1 कळलं का. इथं मल्टिप्लाय येतो, आलं लक्षात. हो. किती नंबर झाला त्या? 6 नंबर झाला बरं. 6 आणि हा 7. तर परत काय करणार याची आपण ऍडिंग 6 and 7. कळलं का. वी गेट x minus y is equal to 1, x plus y is equal to -1. y get cancel. 2x is equal to 0, x is equal to 0 upon 2, x is equal to 0. कळलं का आता. सगळ्यांना समजलं का. अरे हो का नाही. Put x is equal to 0 in equation 6. We get. सर मला नाही समजलं. 2 मिनिटं सांगतो. माझं लॉस झालं होतं कनेक्शन. हे बघ इथपर्यंत कळलं का. इक्वेशन 6 आणि 7 केलं आपण. इक्वेशन 6 आणि 7 ला ऍड केलं इथपर्यंत कळलं का. येस. मला 6 आणि 7 केलं तर y कॅन्सल झाला. 1 1 2x झाला. 1 -1 0 झालं. आता x is equal to 0 upon 2 झाला. x is equal to 0 झाला. पुट x is equal to 0 इन इक्वेशन 6 टाकतो आपण. आता 0 - y is equal to 1, -y is equal to 1,
म्हणजे 1y इज इक्वल टू -1. आन्सर चेक करतो. 0 आणि -1 सरळ आपल्याला हे बघा आन्सर आलं 0 आणि -0 आणि -1 आलं. x चा आन्सर 0 आहे, y चा आन्सर -1. समजलं सगळ्यांना? सगळ्यांनी ट्राय करा हे पूर्ण एक्सरसाइज. आणि Yes, जर sir. ही एक्सरसाइज समजा रिड्यूस जर नाही केली तर फार इम्पॉर्टंट आहे. आपल्या लक्षात? त्याच्यामुळे सगळ्यांनी Yes. सॉल्व करा. चलो बाय. बाय सर.